नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आले. हे बऱ्यापैकी मला पॅरेंट्सचे आणि मेसेज पण येतायत आणि कॉल पण येतात, की मॅडम काउन्सिलिंग कधी सुरू होईल आपली महाराष्ट्राची आणि ॲडमिशन प्रोसेस कशी असेल? तर ह्याविषयी मी प्रत्येक वन टू वन अगदी कॉलवरती सांगतच होते, पण अगदी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना अगदी माहितीच असेल आणि जे काही विद्यार्थी मला मेसेज करून अधिक माहिती विचारत आहे, तर प्रत्येक वेळेस कॉल करणं शक्य नाही. तर मी त्याच अनुषंगाने मी आज हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सांगू इच्छिते, की अगदी आपल्या काउन्सिलिंग प्रोसेस कधी चालू होणार आहे, त्याच्याबद्दल आणि प्रोसेस कशी असते आपली महाराष्ट्राची. तर ह्याच्याबद्दल पूर्ण अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे. जे काही विद्यार्थी नवीन असतील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पहिल्यांदा पाहत असतील, तर त्यांनी नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला असे भविष्यामध्ये युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर जवळ-जवळ विद्यार्थी मित्रांनो, आपली काउन्सिलिंग प्रोसेस जवळ-जवळ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये 5 तारखेपर्यंत होण्याची चान्सेस आहेत. रजिस्ट्रेशन म्हणजेच ऑल ओव्हर इंडियाचे आणि त्याच्यानंतर जवळ-जवळ 8 ते 10 दिवसानंतरच आपल्या महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन पण चालू होतील आणि त्याच्यानंतर एस-एम-एल येईल. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात मी YouTubeच्या माध्यमातून सांगते, की काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे काय? तर अगदी म्हणजे रजिस्ट्रेशनपासून ते अगदीच आपल्याला सीट अलॉटमेंट लेटरपर्यंतचे जे मधले जे टप्पे असतात, तर त्याच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगते, की अगदी रजिस्ट्रेशन, आपले डॉक्युमेंट स्कॅनिंग आणि त्याच्या अगदी अपलोडिंग किंवा फीस पेमेंट, मेरिट लिस्ट कशी असते, रेफरन्सेस कसे फॉर्म सुरू होतात, हे अगदी पूर्ण टप्प्यावरती या काउन्सिलिंगच्या मार्फत आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला आणि पॅरेंट्सला सांगत असतो. तर म्हणजेच पहिला आपला जो टप्पा असतो तो एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसचा आणि आणि त्यानंतरचा जो टप्पा असतो तो बी-एम-एस वगैरे बी-एम-एस, बी-एच-एम-एसचा. तर आपण अशा ह्या प्रकारे आपण काउन्सिलिंग प्रोसेस चालू 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 करतो आणि आपण एम-बी-बी-एस आणि बी-एम-एस पहिल्या टप्प्याचं जर इथं काउन्सिलिंग करायचं आपण सांगितलं, तर नंतर चॉईस फिलिंग असते, अलॉटमेंट लेटर असतात, अगदी कॉलेजचा डी-डी कसा काढायचा, अगदी सगळी माहिती आम्ही ह्या काउन्सिलिंग मार्फत देत असतो. आणि अगदी रजिस्ट्रेशन टू ॲडमिशनपर्यंत आणि ह्याचा फायदा काउन्सिलिंग घेणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला होत असतो. अगदी डे टू डे आम्ही काउन्सिलिंग त्यांना सांगत असतो प्रत्येक टप्प्यावरती. अगदी चॉईस फिलिंग कशी करायची, कोणते कॉलेजेस टाकायचे, किती कॉलेजेस टाकायचे, हे पूर्ण आम्ही सांगतो आणि जवळ-जवळ हे काउन्सिलिंग प्रोसेस जवळ-जवळ 4 ते 5 महिने चालू असते विद्यार्थी मित्रांनो. अगदी राउंड 1, 2, 3, 4 असे हे आपले एम-बी-बी-एस आणि बी-डी-एसचे होत असतात आणि तर निदान हे जवळ-जवळ ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत हे काउन्सिलिंग शेवटच्या सप्टेंबर एंडपर्यंत हे पूर्णपणे प्रोसेस स्टार्ट होतं म्हणजे शेवटपर्यंत चालू असते आणि त्याच्यानंतर मग पुढे बी-एम-एस, बी-एच-एम-एसचे जवळ-जवळ ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत हे बी-एम-एस, बी-एच-एम-एसचे राउंड्स अगदी होत असतात आणि त्यांनी काउन्सिलिंग का जॉइन करावी असंही मला स्टुडंटची मला एकंदरीत मेसेजेस होते. तर अगदी का जॉइन करावी काउन्सिलिंग? तर तुम्हाला मी तमाम आपल्या स्टुडंटला सांगू इच्छिते, की काउन्सिलिंग जॉइन केल्यानंतर आपल्याला स्टेट कोटा मधल्या पण सगळ्या सीट्स किती आहेत, कॉलेजेस किती आहेत, त्याची पूर्ण डिटेल्स माहिती मिळते. ए-आय-क्यू म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधली पण पूर्ण माहिती मिळते. डीम्ड कॉलेजची पण पूर्ण आम्ही काउन्सिलिंग आम्ही माहिती देत असतो किंवा अदर स्टेट कोठ्यामधली पण पूर्ण अगदी माहिती आम्ही हे देत असतो. तर मी तुम्हाला त्याच अनुषंगाने अगदी स्क्रीनवरती पण तुम्ही पाहू शकता. एक शॉर्टमध्ये विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे तुम्ही पाहू शकता मी अगदी रजिस्ट्रेशन काढलेलं आहे. त्याचं प्रोसेस कशी असते अगदी स्टेप्स प्रमाणे मी तुम्हाला प्रत्येक सांगते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल त्याचे 1, 2, 3 असे स्टेप्स आहेत. तर पहिल्या स्टेप्स आपण इथे विचार करूया तर ऑनलाईन सी-ए-टी सेल हे रजिस्ट्रेशन म्हणजेच हे ऑनलाईन तर्फे ऑनलाईनच होत असतं आणि सी-ए-टी सेल मार्फत या वेबसाईटवरून आपले हे ॲडमिशन्स होत असतात महाराष्ट्राचे आणि तिथे कोणते होत असतात तर इथे एम-बी-बी-एस, बी-डी-एस, बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस, फिजिओथेरपी, बी-ए-एस, एल-पी असे पूर्ण कॉमन फॉर ऑल कोर्सेस आहेत. तर हे सगळे ऑनलाईन सी-ए-टीच्या वेबसाईटवरून होत असतात. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. ही स्टेप झाली फर्स्ट आणि दुसरी स्टेप्स पण मी तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते, की नेक्स्ट स्टेप्स कोणती असते. तर नेक्स्ट स्टेप्स नंतर ते रजिस्ट्रेशन नंतर नेक्स्ट रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोडिंग कंपल्सरी. जे काही आपली ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट्स असतात, अगदी ओ-बी-सी, ओपन कॅटेगरी किंवा आपले जे शेड्यूल कास्ट, एस-सी, एस-टीचे विद्यार्थी त्यांच्याकडे पूर्ण अगदी कास्ट सर्टिफिकेट्स, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट्स असे प्रत्येक कॅटेगरी वाईज आपापले डॉक्युमेंट्स जे ओरिजिनल असतात ते अगदी पूर्ण सगळे हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात त्याच्यामध्ये स्टेप्स 2 मध्ये आणि नंतर स्टेप 3 चा आपण जर विचार केला तर इथे अगदी मी तुम्हाला पूर्णपणे इथे सांगते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, की स्टेप 3 मध्ये काय प्रोसेस असते.
अगदी पेमेंट फॉर महाराष्ट्र स्टेट प्रोसेस असतं. त्याच्यामध्ये स्टेट कोठा आणि इन्स्टिट्यूट कोठा आणि बोथ असं मी काढलेलं आहे. तर स्टेट कोठ्याची जवळ-जवळ फीस ₹1000 असते. ज्या काही विद्यार्थ्यांना स्टेटमधूनच फक्त ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी 1000 फी आहे आणि इन्स्टिट्यूशनल कोठा म्हणजेच ऑल इंडिया कोठ्यामधून पण तुम्हाला जर जायचं असेल तर तिथे इथे ₹5000 फी भरावी लागते आणि काही-काही विद्यार्थ्यांना दोन्ही ह्याच्यामधून जायचं असतं. म्हणजे बोथ कोठा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना 6000 इथं फी भरावी लागते. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. जसं तुम्हाला माहिती असावी ह्या अनुषंगाने मी ही पूर्ण अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे आणि पुढे पण तुम्ही पाहू शकता मी ते पूर्णपणे अगदी स्क्रीनवरती काढलेलं आहे. ते कंप्लीट रजिस्ट्रेशन प्रोसेस हे झाल्यानंतर अगदी प्रिंट आउट आफ्टर कंप्लीशन ऑफ द अबोव द स्टेप्स ह्या ज्या वरच्या आपल्या 2-3 स्टेप्स मी पूर्ण सांगितल्या आहेत. ह्याची कंप्लीट प्रोसेस झाली आपल्या रजिस्ट्रेशनची. त्याच्यानंतर आपल्याला एक प्रिंट आउट काढावी लागते आणि त्याचं काढून आपल्याकडे ते ठेवावं लागते. ओके आणि नंतर डिक्लेरेशन्स ऑफ स्टेट मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच एस-एम-एल म्हणतो आपण त्याला. इन महाराष्ट्र सीईटी सेल एस-एम-एल नंतर एक डिक्लेरेशन असं येतं वेबसाईटवरती आणि ते मग त्यालाच आपण एस-एम-एल असं म्हणतो. स्टेट मेरिट लिस्ट येते आणि त्याप्रमाणे पुढे प्रोसेस कशी असते तेही तुम्हाला मी सांगते. नंतर कॉलेज ऑप्शन्स फॉर फिलिंग आपल्याला कसे-कसे, कोणते-कोणते कॉलेजेस कुठल्या-कुठल्या ग्रुपवरती आपल्याला सिलेक्ट करायचे असते. तर जवळ-जवळ हे 3 ग्रुप मी इथे काढलेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुमच्या लक्षात यावे म्हणून. तर ग्रुप ए मध्ये एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस असतो. ग्रुप बी मध्ये बी-एम-एस, बी-एच-एम-एस आणि बी-यू-एम-एस असतं आणि ग्रुप सी मध्ये बी-पी-टी-एच, बी-ए-एस-एल-पी, बी-ओ-टी-एच आणि बी-पी-एन-ओ हे ग्रुप मी तुम्हाला काढलेत मी लक्षात येईल. तर हे कॉलेज ऑप्शन्स फॉर फिलिंग हे ज्यावेळेस आपल्याला काही विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एसला घ्यायचं असते, काही विद्यार्थ्यांना बी-डी-एसला घ्यायचं असते, त्यांनी ग्रुप ए मधून करू शकता. काही विद्यार्थी बी-एम-एस, बी-एच-एम-एस, बी-यू-एम-एस त्यांना ग्रुप बी मधून करू शकता आणि दुसरे जे कोर्सेस आहेत ते ग्रुप सी मधून असे तुम्ही अगदी कॉलेज ऑप्शन्स फिलिंग करू शकता. तर हे पूर्ण अगदी तुम्हाला माहिती असावं म्हणून मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला मी सांगत आहे आणि मी पुढे इथे काढलेले ॲडमिशन प्रोसेस फॉर ग्रुप ए फॉर एक्झाम्पल. तर असं असं एक समजा ज्या विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एसला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी ग्रुप ए मध्ये एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस असं येत असतं आणि तिथे अगदी आपल्याला ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस नो लिमिट फॉर चॉईस फिलिंग म्हणजे तिथे तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यासाठी तिथे लिमिटेशन्स काही नाहीये. तुम्ही अगदी 2 कॉलेज, 4 कॉलेज, 10 कॉलेजेस, 15 कॉलेजेस तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही चॉईस फिलिंग तिथे कॉलेजला करू शकता. तुम्हाला तिथे त्या फॉर्ममध्ये ऑप्शन्स असतात त्याच्यामध्ये लिमिट्स नाहीयेत. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या. आणि बोथ चॉईस इन सेम ऑप्शन्स म्हणजे ॲट अ टाईम्स तुम्ही दोन्ही म्हणजेच एम-बी-बी-एस इथे एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस साठी पण तुम्ही अगदी ॲट अ टाईम्स बोथ चॉईस इन सेम ऑप्शन फॉर्म त्यावेळेस ॲट अ टाईम्स तुम्ही दोन्ही कॉलेजची पण तुम्ही अगदी चॉईस फिलिंग करू शकता एम-बी-बी-एस आणि बी-डी-एस साठी. हे गोष्ट लक्षात घ्या. बऱ्यापैकी पॅरेंट्सला आणि स्टुडंटला माहीत नसतं. तर त्यांना मी हे पूर्ण अगदी सांगू इच्छिते, की हे याच्यामध्ये तुम्ही दोन्ही वेळेस तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. ओके. आणि नंतर इट इज नॉट कंपल्सरी टू फिल बोथ चॉईस इन डिपेंड्स ऑन द कॅन्डिडेट. तुम्हाला जर काही ॲट अ टाईम दोन्ही ह्याला करायचं नसेल तरी पण तुमच्या चॉईसप्रमाणे अगदी तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना बी-डी-एस करायचं तर बी-डी-एसच तुम्ही अगदी चॉईस फिलिंग करू शकता किंवा ज्या विद्यार्थ्यांना एम-बी-बी-एसचं पाहिजे तर एम-बी-बी-एसचं पण चॉईस फिलिंग करू शकता. इज नॉट कंपल्सरी ही पण गोष्ट लक्षात घ्या. टू फिल द बोथ चॉईस इन डिपेंड्स ऑन द कॅन्डिडेट. तर हे झालं पूर्ण अगदी ॲडमिशन प्रोसेस अगदी ग्रुप ए बद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं आहे आणि ज्या काही विद्यार्थ्यांना ग्रुप बी बद्दल किंवा ग्रुप सी बद्दल पण अगदी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी डिटेल्समध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी बद्दल पण तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला अगदी 1 to 1 कॉलवरती पण ह्याची माहिती देऊ. ओके. आणि पुढे अगदी मी इथे काढलेलं आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता, की अगदी राउंड राउंड 1, राउंड 2, राउंड 3 कसे होतात आणि आपला रिटेन्शन फॉर्म पण अगदी कसा भरायचा का नाही भरायचा आणि केव्हा भरायचा त्याच्याबद्दल पण अगदी डिटेल्स मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी 1 to 1 अगदी माहिती हवी आहे तर त्यांनी नक्कीच आमचा हा इथे मी नंबर दिलेला आहे आणि आमचं पेड काउन्सिलिंग तुम्ही जॉइन करू शकता. अगदी डीम्ड, प्रायव्हेट आणि अदर स्टेटमध्ये सुद्धा मी मॅनेजमेंट कोठ्यामधून सुद्धा मी स्वतः ॲडमिशन करून देत असते. मी माझा इथे नंबर दिलेलाच आहे ऑलरेडी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर मी दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्ही अगदी राउंड 1, 2, 3 प्रोसेस कशी असते, रिटेन्शन फॉर्म केव्हा भरायचा किंवा केव्हा भरायचा नाही, अगदी त्याच्यामध्ये डिटेल्स माहिती मी तुम्हाला या माझ्या 1 to 1 कॉलवरून सुद्धा मी देणार आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग घ्यायचं आहे आमच्या पेड काउन्सिलिंग त्यांनी नक्कीच आमच्या पेड काउन्सिलिंग तुम्ही जॉइन करून अगदी पूर्ण डिटेल्स अगदी ह्या रजिस्ट्रेशन पासून टू सीट अलॉटमेंट लेटर पर्यंत
अगदी पूर्ण माहिती वन टू वन आम्ही कॉल टू कॉल आम्ही देण्याचा मॅक्सिमम प्रयत्न करत असतो. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या ह्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला असं युजफुल व्हिडिओ पाहायला पण मिळतील. आणि जे काही आपले नवीन विद्यार्थी किंवा आपले पॅरेंट्स आहेत आणि ते व्हिडिओ माझा पहिल्यांदा पाहत असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या कोण नातेवाईकांना किंवा मित्रांना किंवा फ्रेंड्सला पण तुम्ही हा व्हिडिओ नक्की सेंड करा, की त्यांनाही अगदी काउन्सिलिंग म्हणजे काय, रजिस्ट्रेशन कसं प्रकारे करावं लागतात, अगदी फिलअप चॉईस फिलिंग वगैरे कोणते-कोणते ऑप्शन्स फिल करायचे असतात. अगदी रजिस्ट्रेशनपासून टू अगदी अलॉट लेटरपर्यंत कॉलेजचा डी-डी काढण्यापर्यंत पूर्ण प्रोसेस आमच्या मार्फत आम्ही करून देण्याचा प्रयत्न मॅक्सिमम करत असतो. तर असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजू विद्यार्थ्यांना पण हा व्हिडिओ सेंड करा. एवढंच या निमित्तानंतर ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.